नागपूर शहरातील विस्थापित झोपडपट्टी वासियांच्या पुनर्वसनाचा गंभीर प्रश्न आज राज्याच्या विधानसभेत ठामपणे उपस्थित करण्यात आला। पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर कठोर टीका करत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली। नागपूरमधील जिंगाबाई टाकळी, मानकापूर परिसरातील संत ज्ञानेश्वर नगर आणि राजन नगर येथील झोपडपट्ट्या प्रशासनाने हटवल्या आहेत। मात्र या कारवाईनंतर आजपर्यंत एकाही कुटुंबाचे पुनर्वसन करण्यात आलेले नसल्याचे आमदार ठाकरे यांनी सभागृहात निदर्शनास आणून दिले। परिणामी महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना कडाक्याच्या उन्हात उघड्यावरच जीवन कंठावे लागत असल्याची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे। या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सर्वोच्च न्यायालय यांच्या स्पष्ट निर्देशांचा आदर राखत शासनाने तात्काळ हस्तक्षेप करावा अशी मागणी करण्यात आली। विस्थापित नागरिकांना कायमस्वरूपी निवासाची सोय करून देणे ही शासनाची जबाबदारी असल्याचेही त्यांनी ठामपणे सांगितले। अध्यक्ष महोदय, पश्चिम नागपुरातील झिंगाबाई टाकळी, मानकापूर परिसरातील संत ज्ञानेश्वर नगर, राजनगर झोपडपट्टी या सर्व झोपडपट्ट्या शासनाच्या कोणत्या तरी प्रकल्पासाठी जिल्हाधिकारी आणि महानगरपालिकेतर्फे सुमारे 1 वर्षापूर्वी पाडल्या। मात्र आजपर्यंत तेथील रहिवाशांना कोणतेही पुनर्वसन किंवा पर्यायी निवासस्थान देण्यात आलेले नाही। या कारवाईमुळे मोठ्या संख्येने कुटुंब बेघर झाली असून महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक रस्त्याच्या कडेला किंवा जेथे जागा मिळेल तेथे डोक्यावर कोणतीही छप्पर नसताना तात्पुरत्या निवाऱ्यात राहून अत्यंत हाल अपेष्टांमध्ये आपला जीव कंठत आहे। झोपडपट्टी रहिवाशांना पुनर्वसन न देता घरे पाडणे हे कायदे व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात आहे। महाराष्ट्र स्लम एरिया ॲक्ट 1971 नुसार झोपडपट्टी हटवताना पात्र रहिवाशांचे पुनर्वसन करणे आवश्यक आहे आणि या ऐतिहासिक प्रकरणामध्ये उपजीविकेचा हक्क संविधानाच्या कलम 151 अंतर्गत जीवनाच्या हक्काचा भाग आहे। त्यामुळे झोपडपट्टीवासियांना मनमानी पद्धतीने बेघर करता येत नाही। संत ज्ञानेश्वर नगर झोपडपट्टी व राजनगर झोपडपट्टी येथील सर्व विस्थापित कुटुंबाचे तात्काळ सर्वेक्षण करावे आणि झोपडपट्टीवासियांना कायमस्वरूपी पुनर्वसन व्यवस्था निवासस्थाने द्यावी आणि पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या जागेवर काचीपुरा रामदास पाट येथे मागील 50 वर्षापासून स्लमधारक राहतात। या स्लमधारकांना सुद्धा मालकी हक्काचे पट्टे द्यावे अशी राज्य शासनाकडे सरकारकडे माझी औचित्याच्या मुद्द्याने मागणी आहे। यासोबतच नागपूरमधील काचीपुरा आणि रामदास पेठ परिसरातील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ PDKVच्या जमिनीवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या शेकडो कुटुंबांचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला। या नागरिकांना तातडीने मालकी हक्काचे पट्टे देण्यात यावेत, जेणेकरून त्यांना सन्मानाने आणि सुरक्षिततेने जीवन जगता येईल अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडली। घर ही प्रत्येक नागरिकाची मूलभूत गरज आहे। नागरिकांना बेघर ठेवणे कोणत्याही परिस्थितीत मान्य नाही असे ठाम मत आमदार विकास ठाकरे यांनी व्यक्त केले। दरम्यान या प्रश्नावर शासन काय निर्णय घेते आणि विस्थापित नागरिकांना न्याय कधी मिळतो याकडे नागपूरकरांचे लक्ष लागले आहे। कॅमेरामॅन सचिन सह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपुर। क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी। अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान। हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है। समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक, तो फिर इंतजार किस बात का। महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर। 8605245080 9112079000।